घरात एका कोपऱ्यात पडली होती भावली. प्रकाशामुळे मला दिसली तिची मोठी सावली. डोळे मोठे, गाल लाल, तिच्या केसात दिसली मला पाय. तिच्या नाकावर होता एक किडा, रडगाण्याचा म्हणला मी पाय. काय करावे, कुठे जावे, काही समजेना. तिच्या बाजूने माझे डोळे हलले. तिला पाहून सुटला मला घाम. तिला पकडण्याचे मणी धरले मी काम. मी पुढे जातात पान चटकन पळाली. कशी बशी भावली मला मिळाली. तिच्या नाकावरील किडा उडाला, माझे काम आले फळाला. मी धरले तिला हृदयाशी, भावली बोलली माझ्या मनाशी. अगं मी तुझी बालमैत्रीण, मला विसरलीस. घराच्या का कोपऱ्यात मला तू फेकलीस. तू रडताना घेतलास माझा आधार, नंतर तू केलेस मला निराधार. तुझ्यापासून करू नको मला लांब, लक्षात ठेव मीच आहे तुझा खांब. टाकू नको मला कुठेही घरात, माझी खरी जागा तुझ्या मनात. दुसऱ्या मैत्रिणी बनव, मला विसरू नको. मला सोडून तू दूर जाऊ नको, मला सोडून तू दूर जाऊ नको. आणि इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर नागली घालते. संकट होती ती मोठी, पण त्या संकटावर मात करून उभी केली स्वराज्याची पाळी. केली नाही स्वतःच्या जीवाची पर्वा, नजरेत होता फक्त भरू. त्याच भगव्यासाठी रक्ताने भिजले आणि शत्रूंशी झुंजले. अफजल खानाचा कोथळा काढून रयतेचे मन जिंकले. कापली त्याने शाहिस्ताची बोटे, ढाल घेऊन उभी होती आई भवानी पाठीवर. सुखी होती ती प्रजा, कारण सिंहासनावर होता फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी. नाव होते विश्वनाथ. प्रत्येक कार्यात लाभली त्यांना काकीजींची साथ. स्वप्न साकार केले त्यांनी राजाराम महाराजांचे. कार्य केले तारा राणींचे स्मारक उभारले. काकाजी आमचे होते खास, मुलींना शिक्षण मिळावे हाच होता त्यांचा ध्यास. अनेक संकटांवर करून मात काकाजींनी केली स्त्री शिक्षणाला सुरुवात. काकाजी सर्वांचे थोर मार्गदर्शक, ताराराणी मौर्य विद्यापीठाचे ते संस्थापक. काकाजींनी केले स्वप्न साकार, शिक्षण संस्थांना दिला वटवृक्षाप्रमाणे आकार. भाग्य उजळले आम्हा मुलींचे, आमच्या पाठीशी आशीर्वाद काकाजी. काकाजी म्हणजे त्यागाची मूर्ती, सर्वत्र पसरली आहे त्यांची कीर्ती. काकाजींनी प्रत्येकाला योग्य दिशा दाखवली, त्यांची प्रत्येक कन्या आज भद्रकाली बनली. काकाजी आपले दैवत थोर, किती हे त्यांचे उपकार आपल्यावर. अमर झाले काकाजी या जगतात, सदैव राहतील ते आमच्या मनात. असे आमचे काकाजी महान, त्यांना आमचा शतशः प्रणाम. त्यांना कोणत्या ना कोणत्या विषयाच्या शिक्षिका, त्याहूनही अधिक आहात आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका. सगळे शिक्षक म्हणतात कडक आहेत तुमच्या टीचर, सर्वांशी समान वागणूक हा आहे त्यांचा मूळ नेचर. सर्वांकडे लक्ष देता तुम्ही शिकवत असताना, एखाद्या गोड भावली सारख्या दिसता तुम्ही हसताना. वाटलं होतं अवघड आहे हा संस्कृत विषय, तुम्ही समजून सांगता तेव्हा कळतं कसा आहे हा विषय. तुम्ही आमच्या आहात वर्ग शिक्षिका, याचा आहे आम्हा खूप अभिमान. आम्हाला व्यवस्थित घडवणं हा आहे तुमचा ध्यान. आहात तुम्ही या शाळेच्या स्पर्धा विभाग प्रमुख, शिस्तीसोबत प्रेमही करता तुम्ही आमच्यावर भरभरून. चिडलेला असता तुम्ही आम्ही काहीतरी चूक केल्यावर, कोणाचंही वाईट बोलणं घेत नाही तुम्ही म्हणावं. स्पर्धेत विजय मिळवतो आपला वर्ग प्रथम द्वितीय क्रमांकाने, हे फक्त कष्टाने नाही तर तुमच्या बहुमोल मार्गदर्शनाने. बघता बघता हे दिवस लगेच निघून जातील, 10वी झाल्यावर मला तुमची खूप आठवण येईल. शाळा संपली म्हणून कधीही अभ्यास करायचे सोडणार नाही, तसेच शाळा संपली म्हणून तुम्हाला कधी विसरणार नाही.